नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास आणि हितगुज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज हितगुज मध्ये आपण चर्चा करणार आहोत ते उच्च रक्तदाब आणि किडनी फेल्युअर या विषयावर आणि अर्थात याच्यावरचे एसटीएफचे जे काही उपचार आहेत त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर स्मिता पंचाल. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मॅमचं आपण स्वागत करूया स्टुडिओमध्ये. स्वागत आहे तुमचं हितगुज मध्ये. खरं तर त्यांच्याकडून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत, मात्र त्यांची आधी थोडक्यात ओळख करून देते. त्या MD आयुर्वेद आहेत आणि MA संस्कृत त्यांनी केलेले. SDF होलिस्टिकच्या बोरिवली ब्रँचच्या त्या सिनियर कन्सल्टंट म्हणून काम बघतात. साधारण गेल्या 12 वर्षांचा त्यांचा वैद्यकीय क्षेत्रामधला अनुभव आहे. किडनी विकार आणि वंध्यत्व अशा विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. विविध व्याख्यानांद्वारे आणि लेखाद्वारे त्या रुग्णांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात. तेव्हा SDF होलिस्टिकशी सुद्धा ते संलग्न आहेत आणि SDF होलिस्टिक ही संस्था गेल्या 16 ते 17 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधनाचं कार्य करते. SDF होलिस्टिक तर्फे पर्यायी औषधांवर संशोधन सुरू आहे. तसंच संस्थेनं औषधी वनस्पतींपासून अतिशय गुणकारी अशी औषधं निर्माण केलेली आहेत. SDF होलिस्टिकची अनेक सेंटर्स आहेत. इथे रुग्णांवर यशस्वी उपचार केले जातात. SDF होलिस्टिकच्या जर शाखा पाहायच्या झाल्या तर दादर, ठाणे, बोरिवली, गोरेगाव, विलेपार्ले, डोंबिवली, नाशिक, तसंच इंदापूर, पुणे, वापी, उमरगाव इथे शाखा आहेत. तेव्हा तुम्हाला सुद्धा या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील, उच्च रक्तदाब आणि किडनी फेल्युअर या संदर्भात काही प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर विचारा. आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे. नंबर आहे 1800-221010. तेव्हा तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी SDF होलिस्टिकचं एक अत्यंत सुंदर असं एक अभियान आहे डायलिसिस मुक्त भारत. तर थोडंसं आपण सांगूया की काय नेमकं हे अभियान आहे. डायलिसिस मुक्त अभियान म्हणजे समाजामध्ये वृक्काचे विकार म्हणजेच किडनीचे विकार यांच्या बाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांचं गांभीर्य लोकांना समजावून देणे, होलिस्टिक उपचारांद्वारे बरे करणे, त्यांना डायलिसिसवर जाण्यासाठी थांबवणे किंवा जर ते डायलिसिस करत असतील तर त्या डायलिसिसचं प्रमाण हळूहळू कमी करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. म्हणूनच याला डायलिसिस मुक्त भारत अभियान असं म्हटलं जातं. साधारण CKD किडनीचे जे विकार आहेत त्यातले महत्वाची आपण कारणं काय सांगू शकतो? काय असतो हा विकार? CKD म्हणजे क्रोनिक किडनी डिझीज, वृक्काचा आजार जो हळूहळू वाढत जातो आणि वृक्क पूर्णपणे अकार्यक्षम होते. याच्यामध्ये बरेच कारणं आहेत, पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची कारणं म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब. मग इतरही कारणं आहेत जसे किडनी स्टोन किंवा मूत्रमार्गांचा जंतू संसर्ग किंवा इन्फेक्शन मूत्रमार्गाचं, मग रासायनिक औषधांचा वारंवार उपयोग, अनियंत्रित उपयोग किंवा विषारांचं कसंही कुठल्याही प्रकारात सेवन, किडनीचे विकार काही किंवा किडनीला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे विकार, ह्या सगळ्या कारणांमुळे क्रोनिक किडनी डिझीज किंवा CKD होतो. अच्छा, तर एकंदरीतच रक्तदाब आणि उच्च रक्तदाब हे किडनीचं महत्व, किडनी फेल्युअरचं महत्वाचं कारण आहे. आपण थोडंसं त्या विषयाकडे येऊया. एकतर रक्तदाब, उच्च रक्तदाब म्हणजे काय, एकदा आपण सोप्या भाषेमध्ये प्रेक्षकांना सांगूया. रक्तदाब म्हणजे आपलं जे हृदय आहे ते कायम कार्यरत असतं, रक्त अभिसरणाचं काम करत असतं. तर जेव्हा हृदयाद्वारे रक्त फेकल्या जातं तेव्हा ते रक्तवाहिन्यातून वाहतं आणि त्या रक्ताचा दाब रक्तवाहिन्यांच्या भित्तीवरती पडतो. हा दाब साधारणतः 120-80 या मात्रेत असतो. याच्यापेक्षा जर जास्ती झाला तर त्याला उच्च रक्तदाब म्हटलं जातं. ओके, तर उच्च रक्तदाबाचे किडनी विकारावर जे काही परिणाम होतात त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया. आपण ते निर्माण कसे होतात आणि कशा प्रकारे हा सगळा आजार होतो? आता रक्तवाहिन्या ह्या सर्व शरीरभर पसरलेल्या असतात. त्यांचं सर्व शरीरभर जाळं असतं. तर रक्तवाहिन्यांवरती जर काही परिणाम झाला किंवा त्यांच्यावरती काही विकार निर्माण झाले, जसं उच्च रक्तदाब आहे, तर त्याचा परिणाम हळूहळू सर्वच अवयवांवर होतो. म्हणजे काही काळ आपण त्यावरती औषधही घेत राहतो आणि काही काळानंतर सर्वच अवयवांवर त्याचा परिणाम होतो. तसंच तो किडनीवर पण होतो. किडनीमध्ये ज्या शुद्ध करणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत, म्हणजे रक्त शुद्ध करणाऱ्या रक्त सूक्ष्म वाहिन्या आहेत, त्याच्यावर उच्च रक्तदाबाचा परिणाम होतो. त्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि असं झाल्यामुळे किडनी हळूहळू अकार्यक्षम होऊ लागते आणि किडनीचे विकार तयार होतात. अच्छा, पण मग मुळातच उच्च रक्तदाब जेव्हा त्रास होतो तो आपण काय त्रास होतो बघतो, पण ते निर्माण होण्याचं कारण काय? उच्च रक्तदाब होतो का? उच्च रक्तदाबाचं असं अचूक कारण सांगता येणार नाही, पण आज जर बघितलं तर जगात जवळजवळ म्हणजे पूर्ण जगात 1/4 म्हटलं तरी चालेल लोक या व्याधीने ग्रासलेत
आणि भारतामध्ये तर 3 रुग्णांपैकी 1 रुग्ण उच्च रक्तदाबाचा आहे आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. याच्या मागे जीवनशैलीमध्ये जो बदल घडत चाललाय, आज एक ग्लोबलायझेशनचं काळ आहे जिकडे सगळ्या गोष्टी सगळ्यांना अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये जेवणाचे पॅटर्न्स बदललेत, आहार विहाराचे सगळे पॅटर्न्स बदललेत. आपण ज्या क्षेत्रात राहतो किंवा ज्या भूखंडात राहतो त्याला अनुसरून आधी पूर्वी म्हणजे आपण आहार विहार करत असोत, पण आता जसं जसं काळ बदलत चाललाय तसे आपल्याला सगळ्याच गोष्टी अवेलेबल होत चालल्यात. तर मनुष्याला लोभामुळे किंवा इतर काही आमिषामुळे किंवा त्याकडे उत्सुक होऊन ते बदल अंमलात आणतो, आपल्या स्वतःच्या आयुष्यात आणतो आणि त्यामुळे त्याची जीवनशैली खूप मोठ्या प्रमाणात बदलत चालली आहे. त्या बदलांचा परिणाम शरीरावर होणारच आहे, कारण आपलं शरीर नैसर्गिकरित्या एका विशिष्ट गोष्टींची अपेक्षा करत असतं आणि त्याच्यात जर खूपच बदल झाले तर त्याचे परिणाम शरीरावर दिसणारच आहेत. म्हणजे आज जगामध्ये इन्फेक्शियस किंवा संसर्गामुळे जे रोग आहेत त्याच्यापेक्षा जीवनशैलीमुळे जे रोग होतात त्याचा जास्ती परिणाम दिसायला लागला आणि एक मोठा यक्ष प्रश्न झालाय की हे जे विकार आहेत जसे उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर यांना तोंड कसं द्यावं, यांना कसं बरं करावं. खरं, आणि हा जीवनशैलीचाच एक खरं तर हे झालेला आहे, त्याच्यामुळे झालेल्या गोष्टी. आणि मला वाटतं म्हणूनच हल्लीच्या तरुणांमध्ये सुद्धा ह्याचं प्रमाण जास्त आहे. तेच म्हणजे तज्ज्ञांचं असं मत आहे की जर ह्याच गतीने उच्च रक्तदाब वाढत गेला तर काही दिवसांनी लहान मुलांमध्ये पण उच्च रक्तदाब हा व्याधी होण्याचा संभव आहे. आणि आता आपण बघतोच की 50 वर्षांच्या खालील लोकांमध्ये पण म्हणजे अगदी 20पासून लोकांना उच्च रक्तदाबाचे त्रास असतात. आणि ह्या वयोगटामध्ये जेव्हा त्रास चालू होतात तेव्हा एक 10 वर्षाच्या आत त्या माणसाच्या शरीराच्या विविध अवयवांवर ह्या उच्च रक्तदाबामुळे परिणाम होतो. परत त्याच्यासाठी जी कन्व्हेन्शनल थेरपी आहे तिचा पण बरेच दुष्परिणाम असतात. मग असं झाल्यामुळे वेगवेगळे व्याधी होतात किंवा जसं किडनीचे विकार होऊ शकतात, पक्षाघात होऊ शकतो, हृदयाचे विकार होऊ शकतात, म्हणजे अगदी प्राणघातक विकार सुद्धा होऊ शकतात. एक्स्ट्रीम लेवलला जाऊन त्याचे परिणाम आपल्याला बरोबर. आणि असंच असल्यामुळे म्हणजे जर कमी वयोगटात हा जर विकार होत असेल तर मग त्याचं जी कॉस्ट आहे, लाईफची जी क्वालिटी आहे, या सगळ्यावरती परिणाम येतो. आणि म्हणजे देशाला, जगाला आणि माणसाला स्वतःला हा एक मोठा प्रश्न उभा राहतो की म्हणजे कसं काय याला टॅकल करायचं. खरे, अगदी. आपण थोडक्यात त्याची लक्षणं पण सांगूया, म्हणजे प्रेक्षकांच्या हेही लक्षात येईल की काय नेमकी छोट्या छोट्या अशी लक्षणं आहेत ज्याच्यामधून आपण ओळखू शकतो की बाबा हा उच्च रक्तदाब आहे. आता उच्च रक्तदाब हा एक असा व्याधी आहे ज्याला सायलेंट किलरच बोलतात. असं सहसा याची काहीच लक्षणं दिसत नाही. कधी जर आपण तपासणीसाठी गेलो डॉक्टरांकडे तर आपल्याला कळतं की आपलं रक्तदाब जो आहे तो वाढलेला आहे. पण काही लोकांमध्ये कधी कधी डोकं भिरभिरणं, डोकेदुखी, चक्कर येणं असे लक्षणं दिसतात. अगदी. तर आणि त्याचा मग शरीरावर जेव्हा आपण परिणाम बघतो तेव्हा नेमका कशा स्वरूपामध्ये आपल्याला तो दिसतो? शरीरावर परिणाम म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे व्याधी होऊ शकतात. म्हणजे पक्षाघात आहे किंवा हृदयाचे विविध विकार आहेत. त्याच्यानंतर किडनीचे परिणाम, जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की किडनीची कार्यक्षमता कमी कमी होऊ लागते हळूहळू आणि किडनी फेलियरकडे माणूस वळतो, असे याचे दुष्परिणाम होतात आणि एक लाईफ रिस्ट्रिक्ट होऊन जाते माणसाची. अगदी. काय साधारण आपलं म्हणणं आहे की एकंदरीत स्त्री आणि पुरुषांमध्ये रक्तदाबाचं प्रमाण आता मला वाटतं सारखंच दिसू लागलेलं आहे. हो, याच्याविषयी आपल्याला काही बोलायचं? पूर्वी पुरुषांमध्ये प्रमाण जास्ती होतं बायकांपेक्षा, स्त्रियांपेक्षा, पण आता थोडासा तो गॅप कमी होत चाललाय. कारण आता धगधगीच्या आयुष्यामध्ये सगळ्यांचे प्रेशर सगळीकडून वाढलेत. म्हणजे वर्क प्रेशर्स आहेत, घरातली प्रेशर्स आहेत, रिलेशनशिप मधले स्ट्रेन्स आहेत, सगळ्यांना आपापल्या पेसनुसार जायचं आहे. तर त्यामुळे जे काय आहेत एक्सटेन्सिव्ह प्रेशर स्वतःला सिद्ध करण्यासाठी, यामुळे स्ट्रेस रिलेटेड उच्च रक्तदाबामध्ये सगळ्याच पातळीवर वाढ झालेली दिसत आहे. म्हणजेच हा व्याधी एखाद्या साथीसारखा पसरतो आहे जगात.
खरं तर तो साथीचा आजार नाहीये, मात्र तो त्याचा प्रसार अशा पद्धतीने झालाय की तो म्हणजे असंच वाटतं की काही दिवसांनी ती एक साथच होणार आहे. अगदी खरं, त्याला आटोक्यात आणण्याचे खूप प्रयत्न आपण केले पाहिजेत. अगदी खरंय. आणि ह्याचाच परिणाम आपण बघतोय की किडनी सारखे जे विकार आहेत ते अगदी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेले. तर सीकेडीच्या बाबतीत मध्ये जर लक्षणं बोलायची झाली तर नेमकी काय सांगता येतील? सीकेडीचं हे अगदी उच्च रक्तदाबासारखंच आहे. पहिल्या 3-4 स्टेजेसमध्ये काहीच लक्षणं नसतात. तो अगदी म्हणजे शेवटच्या स्टेजला पोहोचल्यावरती व्यक्त होतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही लक्षणं दिसू लागतात, जसे हातापायावर चेहऱ्यावरती सूज येणे, भूक कमी होणे, उलट्या होणे, वजन कमी होणे, ही लक्षणं दिसू लागतात. किंवा मूत्रची प्रवृत्ती जास्ती होणे, कमी होणे, त्वचेवरती खाज येणे, त्वचेवर काळवटपणा वाढणे, ही सगळी लक्षणं दिसतात. पण सुरुवातीच्या ज्या स्टेजेस आहे त्याच्यामध्ये जो रुग्ण आहे तो अगदीच नॉर्मल वाटतो आपल्याला, म्हणजे त्याला स्वतःला सुद्धा काही जाणवत नाही. अगदी ही लक्षणं खूप व्यक्त झाली, ब्लड प्रेशर इत्यादी वाढू लागलं त्यामध्ये, तेव्हा मग रुग्णाला कळतं की आपल्याला सीकेडी हा व्याधी झालाय, पण तोपर्यंत खूप वेळ गेलेला असतो. खरं. आपण याच्यावर आणखी चर्चा करूया. सीकेडीवर नेमके उपचार काय, सामान्य माणसानं कसं ओळखावं की आपल्याला सीकेडी आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजचा आमचा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल. आपण बोलतो आहोत ते उच्च रक्तदाब आणि किडनी फेल्युअर या विषयावर, आणि यावर एसडीएफच्या माध्यमातून काय नेमके उपचार पद्धती आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर स्मिता पंचाल. त्यांच्याकडून आपण प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. प्रेक्षकांचाही प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा सध्या आपल्याबरोबर आहेत सोलापूरमधून प्राजक्ता. त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार प्राजक्ता, विचारा आपला प्रश्न. हा नमस्कार मॅडम. बोला. हा माझी म्हणजे असं काही म्हणजे अशी घटना घडली की त्याचा हृदयावर असं ताप येतो, मग त्याच्यामुळे तिला खूप टेन्शन होतं ना, त्याच्यामुळे घडत असेल का असं? आपला प्रश्न थोडासा लक्षात येत नाहीये स्मिता, पुन्हा विचाराल का? जे माझं एखादी घटना काही घडते ना असं टेन्शन वाटतं, तिला असं एकदम हृदय असं धडधड करतं, मग ते खूपच टेन्शन घेतल्यामुळे होतं का तसं? बरं ठीक आहे. आईच्या संदर्भातला त्यांचा हा प्रश्न आहे. हो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे जो त्यांनी विचारला आहे. असा खूप गैरसमज आहे लोकांमध्ये की फक्त स्ट्रेसच एक हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब, म्हणजे उच्च रक्तदाबाला आपण हायपरटेन्शन म्हणतो. तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की स्ट्रेस म्हणजेच हायपरटेन्शन किंवा स्ट्रेसनेच हायपरटेन्शन वाढतं, पण असं नाहीये. स्ट्रेस एक कारण होऊ शकतं म्हणजे त्याला ट्रिगर करण्यासाठी, पण नुसतं स्ट्रेसच हे कारण नसतं, त्याच्या मागे इतर कारणं नक्की असतात. स्ट्रेसचा जो भाग आहे ह्या व्याधीमध्ये तो थोडाच आहे. इतर कारणांचा जो म्हणजे जीवनशैली, आहारविहार, स्थौल्य, अनुवांशिकता, हे कारणं जास्ती महत्वाची आहेत. याच्यावरती माणसाने जास्त फोकस केला पाहिजे. तर जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा याच्या लक्षणांमध्ये वाढ होते असं आपल्याला वाटतं, पण आपण इतरही गोष्टींवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. स्ट्रेस कमी करण्यात चे प्रयत्न केलेच पाहिजेत, पण इतर गोष्टींवरती पण लक्ष जास्त दिलं पाहिजे. अगदी. आणि मुख्यतः त्यांचा प्रश्न प्राजक्ताचा मला वाटतं असाही होता की धडधड जे असतं, धडधडणं, तर ते म्हणजे स्ट्रेसमुळेच होतं का स्ट्रेसची खरं आणखी काही धडधडणं हे जे सिम्पटम आहे हे मानसिक सुद्धा असू शकतं, किंवा काही चिंतेमुळे, स्ट्रेसमुळे निर्माण होतं, किंवा अशा जे कार्डियक डिसऑर्डर्स म्हणजे हृदयाचे विकार किंवा हायपरटेन्शन अशा विकारांमध्ये पण हे लक्षण दिसतं. तर त्याचं जे कारण आहे नेमकं ते शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यावर चिकित्सा केली पाहिजे. अगदी खरं. आपण सीकेडी विषयी बोलत होतो, क्रॉनिक किडनी डिसीजेस विषयी. तर एखाद्या सामान्य माणसाला त्यांनी कसं ओळखावं की मला सीकेडी झालेला आहे? सामान्य मी जसं आता मागे कारणं सांगितली सीकेडीची, जी कारणं आहेत, जर त्यापैकी एखादं कारण रोग आपल्याला असला किंवा 50च्या नंतर दर काही वेळाने प्रत्येक व्यक्तीने आपली सिरम क्रिएटिनिनची लेवल करावी, अल्ब्युमिन प्रोटीन युरिनरी ते चेक करून घ्यावं. जर त्याच्यामध्ये बदल आढळला तर मग त्याची जी काय योग्य चिकित्सा आहे ती करावी. ओके. आणि सीकेडी म्हणजे क्रॉनिक ही स्टेज कुठल्या वेळी लक्षात येऊ शकते आपल्याला? मी तुम्हाला तेच सांगितलं की सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये ती लक्षातच येत नाही. खरं. म्हणजे
3 स्टेजपर्यंत CKD लक्षात येत नाही, पण त्याच्यानंतर मग जेव्हा त्याचा अत्यंत किडनीच्या फंक्शनवरती, कार्यावरती अत्यंत परिणाम होतो तेव्हाच जी लक्षणं मी मगाशी सांगितली तुम्हाला की हातपायांना सूज येणे, भूक कमी होणे, उलट्या होणे, ब्लड प्रेशर वाढणे, ती लक्षणे दिसायला लागल्यावरती मग लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे आणि तेव्हा माणूस टेस्ट करण्यासाठी, इन्व्हेस्टिगेशनसाठी जातो आणि तेव्हा त्याला कळतं की मला CKD आहे. तर जेव्हा ज्या रुग्णांमध्ये असं त्यांना जाणवतं की आपण ह्या कारणांमध्ये बसत आहोत, तर त्यांनी आपलं सिरम क्रिएटिनिन करून घ्यावं. तो एक CKDचा मार्कर आहे. तर लक्षात येतं की आपलं CKD चालू झाली आहे की नाही. अगदी. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. वाशीवरून आपल्या संपर्कात आहेत अशोक. त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार अशोकजी, विचारा आपला प्रश्न. 3 वर्षापूर्वी रक्तदाबावरून पॅरालिसिस खालचा तर एक हात काम देत नाही, त्यावर उपचार चालू आहे, गोळ्या चालू आहे. अशोकजी प्लीज जरा परत प्रश्न विचारा, आपला आवाज नीट आला नाही. 3 वर्ष पण एक उजवा हात आहे ना, तो काम देत नाहीये. बरं. तर त्यावर आयुर्वेदिक काही औषध मिळतील का? आणि नाशिकला कुठं केंद्र आहे? बरं, ठीक आहे. लक्षात आलेला आपला प्रश्न. खरं तर त्यांचा प्रश्न हा थोडासा पॅरालिसिस आणि याकडे जातोय. आपला आजचा विषय आहे तो किडनी संदर्भातला, पण उच्च रक्तदाबाशी रिलेटेड त्यांचा प्रश्न आहे. काही आयुर्वेदिक औषध आहेत का असं त्यांचं म्हणणं? त्यांचा जो हात दुखतो आहे तर त्याचे काही वेगळी कारणं सुद्धा असतील. त्यांचं वय किती आहे, त्यानुसार काही स्पॉन्डिलायटिक चेंजेस आहेत का स्पाईनमध्ये, तर हे बघून मग त्यांच्यावरती आपण चिकित्सा करू शकतो. त्याच्यासाठी होलिस्टिक उपचार अवेलेबल आहेत आमच्याकडे. तर ऑर्गॅनिक मेडिसिन पण आहे त्यावर आणि पंचकर्माच्या पण काही ट्रीटमेंट आपण त्याच्यामध्ये करू शकतो. तर नाशिकला ते जर नाशिक जवळ असतील तर तिकडच्या सेंटरला जाऊ शकतात. अगदी. खरं तर होलिस्टिक उपचार पद्धती ही खूप चांगली एक वेगळी अशी उपचार पद्धती डॉक्टर व्यंकटेश जोशी यांनी शोधून काढलेली आहे. थोडंसं आपण त्याच्यावर बोलूया की CKD सारखी जेव्हा परिस्थिती असते त्यावेळी नेमका SDF होलिस्टिकच्या औषधांचा कसा काय परिणाम होतो किंवा कशी ही औषधोपचार पद्धती कामी येते? होलिस्टिक SDF होलिस्टिक जी उपचार पद्धती आहे ती होलिस्टिक उपचार पद्धती आहे. आता आधी याच्यामध्ये होलिस्टिक म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. होलिस्टिक म्हणजे संपूर्णपणे विचार करणारी पद्धती. म्हणजे रुग्णाच्या फक्त व्याधीविषयी आपण विचार करत नाही, तर सर्वांगीण विचार करतो, त्याच्या शरीराचा, त्याच्या मनाचा, त्याच्या आत्म्याचा, म्हणजे स्पिरिच्युअल लेवलवरती पण. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण उपचार करतो त्याला होलिस्टिक पद्धत म्हणतात. आम्ही SDF होलिस्टिक पद्धतीमध्ये ऑर्गॅनिक मेडिसिन्स पेशंट्सना देतो, जे अत्यंत काळजीपूर्वक रिसर्च करून बनवलेले आहेत. ह्या ऑर्गॅनिक मेडिसिन्सचा उपयोग शरीरावरती वेगवेगळ्या व्याधींवर वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आहेत याच्यामध्ये. तर हे फक्त त्याच एका व्याधीवर काम न करता असे औषध आहे की जे संपूर्ण शरीरावर काम करते. पूर्ण शरीराच्या प्रत्येक सेल मेटाबॉलिझमवरती ते प्रत्येक पेशीच्या चयापचयावरती काम करते. त्याच्यामुळे त्याच्यात आपोआप सुधार होतात आणि प्रत्येक अवयवाचे जे काही कार्य ते सुधारतं आणि एक सर्वांगीण जी शरीराची यंत्रणा आहे ती सुधारण्यात उपयोग होतो. म्हणून जेव्हा किडनीचे व्याधी होतात तेव्हा अशा उपचार पद्धतीने किडनीची जी कार्यक्षमता आहे ती आपण हळूहळू वाढवतो आणि त्याच्यामुळे जे दुष्परिणाम होतात किडनीच्या व्याधीमुळे झालेले ते आपोआप कमी होऊ लागतात. क्रिएटिनिनच्या लेवल्स कमी होतात आणि CKD कमी होण्याचा आपल्याला फायदा होतो. अगदी. आपण आणखी चर्चा करणार आहोत, मात्र पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण बोलतो ते उच्च रक्तदाब आणि किडनी फेल्युअर आणि त्यावरचे SDF होलिस्टिक उपचार या विषयावर चर्चा करतो. आणि डॉक्टर स्मिता पंचाल आपल्याबरोबर आहेत मार्गदर्शनासाठी. अनेक प्रेक्षकांचे फोन येतात. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. आणि पुढचे प्रेक्षक आपल्याबरोबर आहेत बेंगलोरमधून रजनी बोलतात. नमस्कार रजनी, विचारा आपला प्रश्न. बोला. बोला, प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. मी रजनी पडवणकर बँगलोरहून बोलते आहे. बोला. माझा प्रश्न असा आहे की मला उच्च रक्तदाब आहे आणि टेल्मिकाइन 40 घेते आणि निलॉंग 10 घेते, पण त्याचा काही उपयोग होत नाही, काही कमी होत नाहीये. बरं, आपलं वय काय आहे? वय काय आहे? वय 77 आहे. ठीक आहे, आपण विचारूया डॉक्टर मॅम ना.
त्यांचं जे औषध चालू आहे त्याच्यासोबत जर त्या होलिस्टिक उपचार पद्धतीकडे वळल्या आणि आमच्याकडे उपचार घेतले तर मग आपण त्यांचे जे काही कारणं आहेत त्यांची उच्च रक्तदाबाची, जे स्थौल्य असेल किंवा आणखी काही कारणं असतील, लिपिड प्रोफाईल बघूत आपण त्यांचं काय आहे, त्यानुसार मग आपण त्यांची चिकित्सा करूत आणि काही पंचकर्म करूत, शोधनाच्या प्रक्रिया करूत, जेणेकरून त्यांचा जो रक्तदाब आहे तो कमी होण्यामध्ये मदत होईल. म्हणजे प्रचलित जी आयुर्वेदिक त्यांची औषधं चालू आहेत तसं त्यांना आयुर्वेदिक नाही, त्यांची ॲलोपॅथिक काही औषधं चालू आहेत. ओके, तर त्याचा काही फारसा फरक नाही पडत. मग अशा वेळी आपण खूपदा असं होतं की म्हणजे जे काही कारण आहेत ब्लड प्रेशरची ती इग्नोर होतात, म्हणजे दुर्लक्षित केली जातात आणि नुसतं लक्षणावरती चिकित्सा केली जाते. तर त्याची नीट तपासणी करून आपण त्याच्यावर उपचार केले तर जास्त फायदा होतो. अगदी. खरं तर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी नेमकी काळजी काय घ्यावी थोडंसं आपण यावर सांगूया. उच्च रक्तदाब जसं आपण आधी बघितलं की तो एक जीवनशैलीशी रिलेटेड व्याधी आहे, म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्याला आपण बोलू शकतो. तर आपण याच्यामध्ये फक्त लाईफस्टाईल चेंजेस जरी केले तरी मला असं वाटतं की 50 ते 60% आपण व्याधी जिंकू शकू. आता लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे काय, तर आपण आपल्या आहार आणि विहारामध्ये बदल केले पाहिजेत. आहार विहारात कसले बदल केले पाहिजेत? आहारात आपण बघितलं तर आज जे आपण फास्ट फूड खातो किंवा जे फ्राईड आयटम्स खातो, जंक फूड खातो, याचा खूप दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. फक्त उच्च रक्तदाबासाठीच नाही, इतर व्याधी निर्माण करणार. आता कॅन्सरचे पण प्रमाण एवढे वाढत चालले कारण जे पॅक फूड आहे. आपण बघतो टीव्हीवर पण इतर काही कमर्शियल्समध्ये की त्याच्यामध्ये किती ॲडिटिव्हज आहेत, त्याच्यामध्ये किती हानिकारक केमिकल्स आहेत. त्याच्या मग काही आत्ता ह्या वेळी म्हणजे आजच्या वेळी एक अजून आपल्याकडे तेवढे स्टॅटिस्टिक्स नाही आहेत, पण काही दिवसांनी आपल्याला कळेल की ह्याचे आणखी किती दुष्परिणाम शरीरावर होणार आहेत. तर आपली जी ट्रॅडिशनल मेथड होती जेवणाची ती आपण कुठेतरी हळूहळू सोडत चाललोत आणि एक वेगळी पद्धत अडॅप्ट करत चाललोत. तर परत आपण मागे जावं आणि सिंपल फूड खावं, ते रुचकर रुची जी आहे त्याच्यात निर्माण करावी आणि काही वेगळे प्रकार निर्माण करावे जे आपल्याला आवडतील, इन्स्टेड ऑफ हे जे काही फास्ट फूड आहे, जंक फूड आहे, पॅक्ड फूड आहे, त्याच्यानंतर फर्मेंटेड आयटम्स आहेत, तळलेले खारावलेले पदार्थ आहेत. आता जर आपण चिप्स बघितल्या तर एक सॉल्टेड चिप्सच्या पॅकेटमध्ये पूर्ण एक वीकचं सॉल्ट इनटेक आपण एका पॅकेटमध्ये करतो, तर त्याचा किती दुष्परिणाम फॉर एक्झाम्पल उच्च रक्तदाबावर होऊ शकतो. खरं तर हे फूड किंवा हे जे अन्न आहे ते आपल्या आत्ता रोजच्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग बनत चाललेला आहे, ते लक्षातही येत नाहीत की आपण एवढ्या प्रमाणामध्ये मीठ खातो, जसं तुम्ही वेफर्सच्या बाबतीत सांगितलं. खरं तर आज खूप छान तुम्ही हे मार्गदर्शन केलं, छोट्या छोट्या टिप्स आणि एकंदरीत सीकेडी सारखा क्रॉनिक आजार आहे त्याविषयी नेमकं कसं आपण उपचार केले पाहिजेत याविषयी आपण सांगितलं आला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.